आज आपण अंड्याचा वापर न करता फक्त 3 साहित्यामध्ये अगदी चविष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने ब्रेड पुडिंग घरी कशी बनवायचं ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली ब्रेड कॅरेमल पुडिंग ही तयार झाली. चला आपण वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचं, आपण कॅरेमल बनवून घेणार आहोत. त्यासाठी ह्या पद्धतीने अगदी पसरट भांडं घ्या आणि लगेचच आपण त्याला गॅसवरती गरम करून घ्यायचा. आता आपण गॅसवरती ही पॅन गरम झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये अर्धा वाटी किंवा अर्धा कपभर साखर ह्या पद्धतीने पसरून आता हिला गरम करून घेणार आहोत. कॅरेमल बनवताना कधीही फुल गॅसवरती त्याला बनवा, म्हणजे ते अगदी परफेक्ट असं तयार होतं. जर तुम्ही मंद आचेवर बनवाल तर ते लवकर तयार देखील होत नाही आणि ते व्यवस्थित तयार देखील होत नाही. तर मी अगदी फुल गॅसवरती छान आता आपण याचं कॅरेमल हे बनवून घेणार आहोत. अगदी 3 ते 4 मिनिटाच्या आत आपलं हे कॅरेमल हे तयार होतं. अजिबात वेळ लागत नाही. तर साखर लागायला लागल्यानंतर काय करायचं, चमच्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित मिक्स करत जायचं, जेणेकरून एकसारखं आपलं कॅरेमल हे तयार होईल. तर फुल गॅसवरती बरोबर 2 ते 3 मिनटं झाले. तर 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं कॅरेमल हे तयार झालं आहे. अगदी जास्ती डार्क देखील करायची नाही. जर आपण जास्ती डार्क कलर केला तर त्याची चवीमध्ये फरक पडतो, म्हणजे अगदी कडवट असं ते कॅरेमल आपलं तयार होतो. तर ह्या पद्धतीने आपलं कॅरेमल तयार झाल्यानंतर लगेच गॅस हा बंद करायचा आणि ज्या भांड्यामध्ये आपण पुडिंग बनवणार आहोत त्यामध्ये लगेचच आपण याला टाकून घेणार आहोत. स्टीलचं असो, ॲल्युमिनियमचं असो किंवा काचेच्या भांड्यामध्ये तुम्ही बनवत असाल ओव्हनमध्ये, त्यामध्ये आपण लगेच याला ओतून घ्यायचं. तर ओतल्यानंतर जे कॅरेमल आहे ते व्यवस्थित सेट करून घ्या. चारही बाजूने आपण त्याला व्यवस्थित सेट करून घेतले. आता आपलं कॅरेमल हे तयार झाले. त्यानंतर लगेच पुढची प्रोसेस करून घेऊया. तर आज आपण ब्रेड पुडिंग बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी आपले गव्हाचे म्हणजे मैद्याचे ब्रेड घेतले. इथं आपले गव्हाच्या पिठाचे वापरले तरी काही हरकत नाही. जे ब्रेडचे साईडचे भाग असतो तो आपण आता काढून घेऊया. तर ह्या पद्धतीने आता आपल्याला कितपत पुडिंग बनवायचे त्यानुसार लगेचच आपण ब्रेड हे काढून घ्यायचं. मी इथे 5 ते 6 ब्रेडचा वापर करीत आहे. त्यानंतर काय करायचं, संपूर्ण ब्रेड आपण हाताने ह्या पद्धतीने तुकडे हे तयार करून घेणार आहोत. तर तुकडे तयार करून झाल्यानंतर लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण यांना काढून घ्यायचं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर यामध्ये काही न घालता मिक्सरला फक्त ब्रेड आपल्याला अगदी बारीक असा करून घ्यायचा आहे. अगदी जास्ती बारीक देखील करायचा नाही. ह्या पद्धतीने आपल्याला अगदी रवेदार असंच याला मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे. तर आता आपलं अगदी परफेक्ट असा ब्रेड हे तयार झालं आहे. त्यानंतर लगेच पुढची प्रोसेस बघण्यासाठी साईडला गॅसवरती काय करायचं, सर्वात आधी आपण पॅन कढई काही गरम करून घ्या. ते गरम झाल्यानंतर लगेचच आता आपण 5 ते 6 ब्रेडसाठी इथे बरोबर 1.5 कप मी आता दूध हे घेते. तर दूध हे आपलं गरम कुठलंही वापरलं तरी काही हरकत नाही, किंवा गाईचं म्हशीचं आपल्याकडे जे असेल ते कुठल्याही प्रकाराचं वापरलं तरी काही हरकत नाही. तर बरोबर इथे मी 1.5 कप दूध हे टाकून घेतले. दूध हे घातल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण अर्धा कपभर साखरचं प्रमाण थोडंसं कमी हे वापरते. आवडीनुसार आपण थोडंफार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही, पण थोडं कमी हे झालं. आपण याच्यामध्ये पावडरचा वापर करणार आहोत, त्यामुळे काय होतं ते अगदी चवीला गोडसर होतं आणि त्यामुळे ते व्यवस्थित लागत नाही. तर साखर विरघळेपर्यंत आपण याला व्यवस्थित ढवळून घेतले. हे ढवळल्यानंतर काय करायचं, लगेचच साईडला आता आपण एक वाटी घेणार आहोत आणि वाटीमध्ये बरोबर 5 ते 6 ब्रेड घेतले. त्यासाठी बरोबर इथे मग आपण 3 ते 4 चमचे पोहे खाण्याचे जे असतात मध्यम आकाराचे, ते यामध्ये लगेचच कस्टर्ड पावडर आपण घेणार आहोत. अगदी सिंपल आपण व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरत आहोत. इथे कुठल्याही प्रकारचं आपल्या आवडीनुसार आपण कस्टर्ड पावडर हे वापरून घेऊ शकतो. जर आपल्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर आपल्याकडे जे कॉर्नफ्लॉवर असतं त्याचा देखील आपण वापर केला, पण थोडंफार म्हणजे 2 ते 3 थेंब इसेन्सचं वापरा, त्यामुळे आपलं जे पुडिंग आहे त्याचा छान असा वास येईल. तर कस्टर्ड पावडर हे एका वाटीमध्ये काढल्यानंतर लगेच आपण सर्वप्रथम 1.5 कप दुधाचा वापर केला आहे. त्यानंतर बरोबर त्याच कपाने अर्धा कप आपण इथे दुधाचा वापर करून अगदी थोडं थोडं दूध घालत हे कस्टर्ड पावडरचं ह्या पद्धतीने बॅटर हे तयार करून घेतले. अशा पद्धतीने आपलं अगदी परफेक्ट असं बॅटर हे तयार झालं आहे. तिकडे आपलं दूध देखील उकळतं आहे. जास्त वेळ आपल्याला दूध हे उकळून घ्यायचं नाही, फक्त त्याला छान उकळी येईपर्यंतच आपल्याला दूध हे उकळून घ्यायचं आहे.
इकडे आपलं कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच साईडला दूध हे या पद्धतीचं उकळायला लागल्यानंतर अगदी थोडं थोडं आपण हे कस्टर्ड पावडरचं बॅटर ह्यामध्ये मिक्स करत चमचेच्या सहाय्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर गॅसची फ्लेम आपली अगदी कमी अशी आहे। त्यानंतर काय करायचं, चमचा हा व्यवस्थित हलवत राहायचा, नाही तर जे आपण कस्टर्ड पावडर घातलं आहे त्याच्या अगदी मोठमोठ्या गोटड्या व्हायला लगेच सुरुवात होते, म्हणून मंद आचेवरती याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीचं घट्टसर आपलं हे दूध झाल्यानंतर लगेच जे काय आपण ब्रेड मिक्सरला बारीक फिरून घेतले त्याचं पावडर तयार करून घेतले ते यामध्ये अगदी थोडं थोडं घालत याला व्यवस्थित मिक्स करून आपण आता हे बॅटर तयार करून घेणार आहोत। तर अगदी थोडं थोडं घालत मंद आचेवरती आता आपण जेवढं मिक्सरला बारीक फिरून घेतले ते संपूर्ण ब्रेड आपण अशा पद्धतीने घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर एकाच वेळेस अगदी पूर्ण मिश्रण न घालता अगदी थोडं थोडं ब्रेडचं मिश्रण घालत अशा व्यवस्थित त्याला मिक्स करत जायचं, त्यामुळे एकसारखं अगदी छान अशी आपली पुडिंग ही तयार होते। ह्यामुळे काय होतं, जर आपल्याला ब्रेडचं प्रमाण कमी वाटत असेल तर आपण पुन्हा आणखी एखादा ब्रेड मिक्स करून घेऊ शकतो, किंवा जास्ती वाटत असेल तर थोडं ब्रेड उरून ठेवला तरी काही हरकत नाही। पण अगदी परफेक्ट असं मी तुम्हाला प्रमाण हे सांगितलं, तर अगदी असं घट्टसर होईपर्यंत याला शिजून घ्यायचं, लगेच गॅस बंद करायचं आणि गरम गरम मिश्रण हे आपण लगेच जे कॅरेमल करून घेतलेलं होतं ते भांड्यामध्ये आपण लगेच याला ओतून घेणार आहोत। तर अगदी सावकाश व्यवस्थित गरम असतानाच आपण याला यामध्ये व्यवस्थित ओतून घेऊया। तर ओतल्यानंतर काय करायचं, व्यवस्थित त्याला चमच्याच्या सहाय्याने सेट करायचं। सेट करून झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने थोडंसं याला टॅप करून घेऊ, जेणेकरून हवा असेल तर ती निघून जाईल। जर आपल्याकडे फॉईल पेपर असेल तो लावून घ्या, नसेल तर डायरेक्ट आपण यावरती झाकण झाकलं तरी काय हरकत नाही, जेणेकरून फक्त आतमध्ये त्यामध्ये पाणी जाणार नाही याची फक्त आपण काळजी घ्यायची। त्यामुळे आपली पुडिंग ही अगदी परफेक्ट अशी टेक्स्चरची ती तयार होते। तर याला व्यवस्थित पॅक करून घेतले। याला स्टीम करण्यासाठी साईडला ह्या पद्धतीची कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतले। पाणी हे उकळायला लागल्यानंतरच आपण यामध्ये हे भांडं ठेवायचं आणि मंद आचेवरती बरोबर 35 मिनटं आपण आता याला मंद आचेवरती वाफवून घेणार आहोत। तर 35 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली पुडिंग ही तयार झाली। त्यानंतर या वरचं कवर काढून घेऊया आणि आता आपण काय करणार आहोत, हाताने असं चेक करून बघायचं। हाताला जर चिपकत असेल तर पुन्हा आणखी 4 ते 5 मिनटं ठेवा, नसेल लागत हाताला मिश्रण तर अगदी परफेक्ट अशी आपली पुडिंग ही तयार आहे। लगेचच काय करणार आहोत, त्याच्यामधनं आपण काढून साईडला काढून घेणार आहोत। याला पूर्णपणे आपण आता गार करून फ्रीजमध्ये 2 तास ठेवून देणार आहोत। तर फ्रीजमध्ये 2 तास ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली पुडिंग ही सेट झाली। लगेच आजूबाजूने व्यवस्थित सुरीच्या सहाय्याने त्याला आपण आता मोकळं करून घेऊ। तर सुरीने व्यवस्थित आपण त्याच्या कडाया केल्या आहेत आणि त्यानंतर लगेच एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपण आता अगदी व्यवस्थित सावकाश असे त्याला काढून घ्यायचं। तर अगदी सहज निघतं, अजिबात ते चिपकत वगैरे नाही, अगदी परफेक्ट अशी आपली पुडिंग ही तयार आहे। तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने अंडा न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन होणारी अशी मुलांसाठी नक्की तुम्ही ही ब्रेड पुडिंग तयार करून बघा। अगदी परफेक्ट अशी आपली छान चविष्ट अशी कॅरेमल ब्रेड पुडिंग ही तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी तिचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल।